नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आध्यात्मिक जीवनशैली फक्त रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा. अथ श्री महाभारत कथा. महाभारत कथा. कथा है पुरुषार्थ की, ये स्वार्थ की, परमार्थ की. नमस्कार, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. आपण सर्वांचं स्वागत आहे आध्यात्मिक जीवनशैली या एपिसोडमध्ये. आणि आपण संत ज्ञानेश्वरीचा विशेष चिंतन मनन करून त्याच्यातला जीवनसार आपण समजून घेतोय. तर निश्चित 6वा अध्यायामध्ये आपण जसं सुरुवातीला ऐकलं की आत्मसंयमासाठी एकाग्र होणं, अंतर्मुखी होणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर आपण जीवनामध्ये जे मूल्य आहे ते भाग्य म्हणतात ज्याला, जे ज्यांच्याकडे आहे ते ईश्वराच्या स्वरूपामध्ये मिळालेलं गिफ्ट आहे. त्या गिफ्टला आपण उपयोग करायला पाहिजे. आणि काही गोष्टी आपल्याला कमी असेल तर त्याच्यासाठी आपण सकारात्मक दृष्टिकोनाने थोडंसं मेहनत केलं तर ते आपल्याला मिळत असते. परंतु त्याच्यासाठी आपल्याला काय हवं, त्याच्यासाठी आपण ट्रेन प्रकार किंवा सद्मार्गऐवजी दुर्मार्गामध्ये जायला सुरू केलं तर निश्चित त्याच्यामध्ये सफलता मिळेल, परंतु ते अल्पकाल असेल. त्याच्यानंतर आपल्याला अधिक दुःख भोगायला लागतो. तर मित्रांनो, या गोष्टींना समजून घेण्यासाठी आपण संत ज्ञानेश्वरीच्या अध्ययन पारायण करतोय. तर आपल्याबरोबर बालासाहेब आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहे आज 6वा अध्यायामध्ये पुढच्या 2 श्लोक 7वा आणि 8वा. स्वागत आहे बालासाहेब. धन्यवाद. तर जसं आपण 6व्या श्लोकमध्ये 6व्या अध्यायाच्या 6व्या श्लोकमध्ये आपण सुंदर प्रकारे वर्णन सर्वांनी ऐकलं. आणि त्यामध्ये एक उदाहरण जसं आपण चालता चालता बघितलं की कसं एक पोपट एखाद्या नळी पोकळ असते आणि ती एक दोऱ्यामध्ये अटकलेली असते, परंतु ज्यावेळेस तो त्या नळीवर बसतो तर नॅचरली दोऱ्यावर असल्यामुळे ती फिरते आणि त्याला पडू नये म्हणून तो काय करतो, त्याला घट्ट पकडून बसतो. अच्छा. आणि घट्ट पकडल्यानं तो काय करतो की पायानं आणि त्याला त्याच्या चोचीनं पण पकडतो. आता अशा वेळेला त्याला पकडण्यासाठी खूप हा काही सोपा मार्ग असतो, कारण तो त्याला सोडू शकत नाही, सोडवतो खाली पडण्याची भीती म्हणून त्याला पकडलं जातं. तर आज आपण जर बघितलं समाजामध्ये हीच एक गंमत झालेली आहे लोकांच्या जीवनामध्ये की देह आणि देहाच्या प्रवृत्तीमध्ये तो इतका काही गुंतलेला आहे की तो सोडू शकत नाही. म्हणजे संसारामध्ये राहत असताना एक निमित्त भाव कसा पाहिजे याच्यापासून तो एक खूप वेगळा झालेला आहे. त्याला त्याच्या 4 भिंतीमधला संसार हेच माझं विश्व ही त्याची जी कल्पना झालेली आहे आणि त्याच्यामुळं तो जीवनामध्ये खूप दुःखी झालेला आहे. तर जसं इथं श्रीकृष्ण अर्जुनाला पण वारंवार सांगतात की हा जो आपल्यामधला मी आणि माझापणा हा संकल्प जितका आपण वाढवतो तितका आपणच आपला शत्रू होऊन बसतो. खूप सुंदर याचं वर्णन. आणि तुम्हाला एक सांगावं वाटतं सर्व श्रोत्यांना की याचं ज्वलंत उदाहरण आमच्या विद्यालयाच्या जानकी दादी की बाहेरचे मिनिस्टर इवन ज्या वेळेस त्यांचे अंतिम संस्कार होत होते त्यावेळेला जिथले कलेक्टर आहे त्यांनी पण ही गोष्ट त्यांच्या हृदयामध्ये इतकी काही रुजली किंवा राष्ट्रपतींच्या हृदयामध्ये इतकी काही रुजली की मैं कौन और मेरा कौन. म्हणजे इथं जो हा शब्द आलेला आहे 6व्या श्लोकामध्ये, मी आणि माझं, मी कोण आहे आणि माझा कोण आहे. म्हणून दादींची आठवण तुम्हाला करून देतो की दादींनी जीवनामध्ये मी म्हणजे आत्माभिमानी स्थितीच्या बळावर मी एक आत्मा आहे आणि माझा फक्त एक परमात्मा आहे, मी शाश्वत सत्य जगासमोर ठेवलं. आज बी दादींच्या जीवनामधल्या ज्या झलकिया लोकांच्या समोर सारे विश्व सारे आज
जसे 40 देशामध्ये दादींनी जी सेवा वाढवली, तर त्याच्यामधलं हे जे बेसिक आहे दादीच्या जीवनामध्ये की हे परमात्मा ज्ञान आहे, हे परमात्म्यानं दिलेलं ज्ञान आहे, हे माझं नाही आहे आणि मी त्याची एक सेवक आहे, मी एक आत्महत्येची सेवक आहे आणि त्याचं ज्ञान मला संपूर्ण विश्वामध्ये द्यायचं आहे, हाच जो उद्देश आहे. त्याच्यामुळं दादीच्या जीवनामध्ये देहाभिमान हा संपूर्ण नष्ट झाला. फक्त दादींना ते तेवढं लक्ष दिसायचं जीवनामधलं. आणि म्हणून या ठिकाणी सांगावंसं हे वाटलं की आत्मा अनुभवी ज्यावेळेस मनुष्य बनतो त्यावेळेस व्यर्थ अभिमान जीवनामधला समाप्त होऊन जातो. आणि 7व्या श्लोकमध्ये आणि 8व्या श्लोकमध्ये बी माऊलींनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. तया स्वात करण जिता सकळ कामोपशात परमात्मा परोता दुरी नाही जैसा किरळांचा दोसू जाये तरी पंधरे तोळी होई जैसे जीवा ब्रह्मतत्व आहे. म्हणजे ज्याने आपले मन जिंकले आहे व ज्याच्या सर्व वासना शांत झाल्या आहे त्याला परमात्मा दूर नाही आहे किंवा त्याच्यापासून परमात्मा दूर नाही. म्हणजे परमात्मा कोणाजवळ आहे किंवा कोणाच्या मनात त्याचं ध्यान असू शकतं की ज्यानं स्वतःचं मन जिंकलेलं आहे आणि ज्याच्या विकारांच्या प्रती सर्व वासना शांत झालेल्या आहे, तर असाच व्यक्ती त्या परमात्म सुखाचा अनुभव करू शकतो. किती छान सुंदर माऊलींनी याचं वर्णन केलेलं आहे. सोन्याचा हिंकटपणा तावून नाहीसा झाल्यावर ते जसे उत्तम सोनं होतं तसेच मनातील संकल्प नाहीसे होतात जीवाचे ब्रह्मतत्व सहज सिद्ध होतं. म्हणजे आपण बघतो की सोन्यामध्ये जो मळकटपणा काढायचा जर असेल तर त्याला काय केलं जातं, अग्नीमध्ये तपवलं जातं, त्यावेळेला ते शुद्ध सोनं होतं. त्याचप्रमाणे आपल्या मनामधील जो कचरा आहे हा ज्या वेळेस दूर होतो, ज्याला आपण म्हणतो निगेटिव्हिटी आहे, ही ज्या वेळेस दूर होते आणि ते दूर करण्याचं माध्यम एक परमात्म्याची आठवण आहे. जितकी जितकी त्याची आपण आठवण करू तितकं आत्मबल किंवा स्वतःवरील विश्वास वाढत जातो आणि मागच्या ज्या गोष्टी आहे मनुष्य विसरत जातो. म्हणून इथं जे सांगितलेलं आहे की तसं त्याला जीवनामध्ये जे पाहिजे ते सिद्ध होतं. पुढं माऊलींनी जो 82वा जो श्लोक आहे, ओवी आहे, खूप सुंदर वर्णन केलेले आहे. या घटाकारू जैसा निमलिया तया अवकाशा नलगे मिळो जाने आकाशा अनाठाय तैसा देह अहंकारू नाथीला हा समूळ जयाचा नाशिला तोची परमात्मा संचीला आधीची आहे. म्हणजे खूप सुंदर वर्णन माऊलींनी इथं सांगितलेलं आहे की घटातील आकाशाला घटाचा नाश झाल्यावर जसे महाआकाशाला मिळण्याकरता दुसरे ठिकाणी जावा लागत नाही, तसा त्याच्या देहातील खोट्या अहंकाराचा समूळ नाश झाला तो पुरुष मूळचाच परमात्मा आहे. तर या ठिकाणी थोडंसं आपण स्वतःला समजून सांगायचं आहे आम्हाला की आत्मा आणि परमात्मा ही जो दोन शक्ती आहेत ह्या पहिल्यापासून वेगळ्या आहेत, हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. परंतु निराकारला साकार कसं व्यक्त करायचं म्हणून या ठिकाणी थोडं ह्या श्लोकामध्ये जे आलेलं आहे की मूळ पुरुष मूळचाच परमात्मा आहे. परंतु तसं आपण बघितलं की परमात्मा आणि आत्मा यामधला जो फरक आहे या ठिकाणी आपण समजून घेतला पाहिजे. परंतु हा समजून घेण्यासाठी देहातील जो खोटा अहंकार आहे त्याचा समूळ नाश झाला पाहिजे. मग अशा स्थितीमध्ये शीत किंवा उष्ण, सुख किंवा दुःख, मान किंवा अपमान प्राप्त झालं असताही त्याच्या ठिकाणी त्याचा विचार संभवत नाही. म्हणजे खूप सुंदर या ठिकाणी वर्णन केलेलं आहे माऊलींनी की जीवनामध्ये सुख दुःख, उन्हाळा, थंडी, पाऊस, मान अपमान ह्या गोष्टीमध्ये समान कोण राहू शकतं, तर ह्या गोष्टीमध्ये समान तोच व्यक्ती राहू शकतो की ज्यांनी
हा देहाचा जो खोटेपणा आहे किंवा याचा जो मनुष्याला अहंकार आहे तो पूर्णतः त्यानं नष्ट केलेला आहे. आणि अशा वेळेस त्या व्यक्तीला मान किंवा अपमान झाला तरी त्या ठिकाणी त्याला कोणताही फरक पडत नाही. कारण ज्या वाटेने सूर्य जातो त्या वाटेतील तेवढेच विश्व प्रकाशित होते. म्हणजे आपण बघतो की सकाळी ज्या वेळेला सूर्य उगवतो तर ऑटोमॅटिक जो अंधकार आहे, अंधार आहे, तो नष्ट झालेला असतो. म्हणजे अंधकार ही काही एक वस्तू नाही आहे, परंतु एक प्रकाशाचा अभाव म्हणजे एक अंधार आहे असं आपण म्हणतो. पण ज्यावेळेस प्रकाश सूर्य जसा उगवला जातो तर वाटेतील विश्व जे आहे ते प्रकाशित होत जातं. जसं आपण अंधारातून जर बॅटरी घेऊन चाललो तर कमीत कमी तो बॅटरीचा जो प्रकाश आहे, जेवढा आपला रास्ता आहे तो रास्ता तरी प्रकाशित करतात. परंतु जीवनामध्ये आपण इथं जे उदाहरण दिलेलं आहे की सूर्यासारखं ज्या वेळेला खोटा देहाभिमान आपल्या जीवनामधून नष्ट होतो तर एक आपलं जे चरित्र आहे, व्यक्तिमत्व एक सूर्यासारखं चमकतं. कारण जितका तुमचं ओरा वाढलेला आहे तितकी लाईट तुमची साऱ्या विश्वाच्या आत्म्यापर्यंत पोहोचत जाते. मग तुम्ही जिथं जाल तिथं ती जी लाईट आहे ती लोकांना त्याचा अनुभव होतो. म्हणून इथं खूप सुंदर उदाहरण दिलं आहे की ज्या वाटेने सूर्य जातो त्या वाटेतील तेवढेच विश्व प्रकाशित होते. आणि त्याचप्रमाणे जो परमात्म्याला प्राप्त होतो तो परमात्माच असल्यामुळं साक्षात ब्रह्म आहे. तर या ठिकाणी थोडंसं श्रोत्यांनी समजून घ्यायचं आहे की मागच्या श्लोकमध्ये हे सांगितलेलं आहे की देहातील खोटा अहंकार ज्या वेळेला समूळ नष्ट होतो त्यावेळेस तो पुरुष मूळचाच परमात्मा आहे हे सांगितलेलं आहे. आणि पुढं 85व्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे की ज्यावेळेस जीवनामध्ये विश्व प्रकाशित होतं त्याचं तर त्यावेळेस परमात्मा जो स्वयं ज्याला आपण म्हणतो की सूर्यासारखा प्रकाशित आहे त्याला हा व्यक्ती प्राप्त होतो. अच्छा, म्हणजे निश्चित परमात्मा हा वेगळा आपल्यापासून वेगळा आहे ही या ठिकाणी निश्चित होतं. परंतु हे थोडंसं श्रोत्यांनी ह्या गोष्टींना श्लोकांचा जो ओवीचा जो अर्थ हा समजून घेतला पाहिजे की कुठंतरी परमात्म्याचं स्वरूप वेगळं सांगितलेलं आहे. हे नाही की मीच परमात्मा आहे किंवा माझ्यामध्ये परमात्मा आहे. तर ही गोष्ट इथं आपल्याला यांनी समजून सांगितलेली आहे. आणि मेघापासून सुटणाऱ्या पावसाच्या धारा ज्याप्रमाणे समुद्राला खुपत नाही त्याचप्रमाणे जो ब्रह्मरूप बनला आहे त्याला शुभाशुभ कर्मही आपल्या रूपाहून वेगळी वाटत नाही. हा जो प्रत्यक्ष अनुभवास येणारा सांसारिक भाव त्याचा विचार करू लागले असता तो व्यर्थ झाला, मिथ्या ठरला. नंतर पुन्हा जो पाहू लागला तो जे अनुभवात्मक ज्ञान ते स्वतःच तोच बनला. असा निश्चय झाल्यानंतर मी व्यापक आहे किंवा अव्यापक आहे अशी वाटाघाट करू लागल्यास ती द्वंद्व बुद्धीच्या अभावी जागच्या जागीच राहते. तर या ठिकाणी स्पष्ट उल्लेख माऊलींनी हा केलेला आहे या मूवीमध्ये की ज्यावेळेस व्यक्तीला कुठंतरी एक जीवनामध्ये अनुभव होतो आणि तो अनुभव तेव्हा होतो की हा जो मिथ्या अहंकार आहे किंवा हा जो देह अभिमान आहे हा नष्ट केल्यानंतर आत्मानुभूती कुठेतरी त्याला होते. आणि आत्मानुभूती असा काही प्रकार आहे की त्याला वाटतं की हा परमात्म्यानं केला आहे किंवा मग इथं परमात्म्याचं स्वरूप आहे काय तो स्वतःला परमात्मा समजायला लागतो. तर हा एक त्याचा खोटा भ्रम आहे, तो समजत नाही. वास्तविक आत्मिक शक्ती आणि परमात्म शक्ती ह्याच्यातला भेद आपल्याला लक्षात आला पाहिजे. आणि म्हणून बुद्धीमध्ये ज्या वेळेस हे द्वंद्व निर्माण होतं की तो व्यापक आहे अव्यापक आहे तर जिथं द्वंद्व निर्माण होतं त्या ठिकाणी त्या व्यक्तीने हे समजून घेतलं पाहिजे की जिथं द्वंद्व आहे म्हणजे एकापासून आपण वेगळं झाले म्हणून बुद्धीमध्ये द्वंद्व पैदा झालेला आहे. जिथं एक आहे एकाची समरसता आहे तिथं द्वंद्व पैदा होत नाही किंवा निर्माण होत नाही. म्हणून
89व्या ओळीमध्ये जे सांगितलेलं आहे माऊलींनी छान वर्णन केलं आहे की ऐसा शरीरेची परी कौतुके परब्रह्मेची नि पाडे तुके जेणे जिंकली एके इंद्रिय तो जितेंद्रिय सहज तोच योगयुक्त. म्हणजेच या ठिकाणी हे अर्जुना ज्याने फक्त आपली इंद्रिय जिंकली आहेत तो ज्ञानी देहधारी जरी असला तरी परब्रह्माच्या बरोबरीचा समजला पाहिजे. म्हणजेच आज आपल्या समाजामध्ये जे संत संन्यासी साधक आहेत तर त्यांना सन्मान का दिला जातो की ज्यांनी आपल्या इंद्रियावर जितकी विजय प्राप्त केली आहे तितकं त्याला म्हणजे आपण समाज सन्मान देतो किंवा मान देतो. त्याला परब्रह्माच्या बरोबर समजलं जातं. म्हणजे तोच जो योगी आहे की जो जितेंद्रिय आहे तोच खरा योगी आहे. कारण त्याला लहान आणि थोर हा भेद कधी नसतो. आणि जसं आपण बघतो की किती अभेद बुद्धी म्हणून सांगावी असे पाहते. कारण इथं जो 51वा आणि 92वा जी ओवी आहे ह्या 8व्या अध्यायाचा जो 8व्या श्लोकाची ही जी ओवी आहे 51 आणि 92. तर या ठिकाणी सुंदर वर्णन आहे की देखे सोनियाचे निखळ मेरुये सन ढिसाळ आणि मातीयेचे निखळ सरी सोचे मानी पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनग्य रत्न चोखडे देखे दगडाची ने पाडी निचाडू ऐसा. म्हणजेच अभेद बुद्धी म्हणून ज्या बुद्धीमध्ये ज्याला आपण म्हणतो की शुद्ध सोन्याचा मेरू एवढा पर्वत व मातीचे ढेकूळ ही दोन्ही जी सारखे मानतो ज्याचे मोल पाहू गेले असता त्यापुढे पृथ्वीचेही मोल थोडे आहे अशा रत्नांना केवळ दगडाप्रमाणे मानण्या इतका तो निरच्छ असतो. तर यामध्ये खूप सुंदर श्रोत्यांना आपल्याला स्पष्टीकरण द्यायचं आहे की वास्तविक योगाची जी लक्षणं आहे या ठिकाणी श्रीकृष्णाला अर्जुनाला सांगितलेली आहे की जीवनामध्ये आपण बघतो की माऊलीने सांगितलेलं आहे की शुद्ध सोन्याचा मेरू एवढा पर्वत जरी त्याच्या समोर असला आणि एकीकडे मातीचा ढेकूळ जरी ठेवला तर त्याच्यामध्ये त्याला विषमता नाही वाटणार, त्याला ती समता वाटणार. म्हणजे कधीही योगी काही प्रलोभन आलं तर आकर्षित होत नाही. त्याच्याकडे सोनं जरी ठेवले आणि हिरे जरी ठेवलं तर तो हे म्हणणार नाही की ते हिरे आहे आणि ते माझ्याकडे ठेवले पाहिजे किंवा प्राप्त झाले पाहिजे. त्याला ते दोन्ही पण समान वाटतात. म्हणजे ही जी योगाची जी पराकाष्ठा ज्याला आपण म्हणतो ती ह्या श्लोकामध्ये सुंदर माऊलीने वर्णन केलेली आहे की एक योगी ज्यावेळेस त्या परब्रह्माच्या सानिध्यामध्ये स्वतःला वावरतो त्याच्या गुण आणि शक्तींचा अनुभव ज्यावेळेस तो घेतो तर त्यावेळेला ह्या ज्या गोष्टी आहे या गोष्टी त्याला तुच्छ वाटतात. म्हणून आपल्या ब्रह्मकुमारी विद्यालयाचं जर तुम्ही लोकांनी कधी जर चरित्र वाचलं असेल जे संस्थापक प्रजापिता ब्रह्मा जे दादा लेखराज हिऱ्याचे व्यापारी होते. श्रोत्यांना याच्याकरता सांगावं वाटतं की एक ज्वलंत उदाहरण म्हणजे एक आज ह्या वर्तमान काळी आपल्या समोर आहे की हिऱ्याचे व्यापारी असताना ज्या वेळेस त्यांना परमात्म्याने त्यांच्या शरीराच्या माध्यमाद्वारे त्यांना साक्षात्कार केला की तुला हे स्वर्गाची स्थापनेचं निमित्त बनायचं आहे तर त्यावेळेस अक्षरशः ते जे हिरे आहेत त्यांना ते कोळशासारखे वाटले. या उदाहरणावरून ते उदाहरण आठवलं मला माऊलीने सांगितल्यावरून की एकीकडे सोन्याचा मेरूचा पर्वत असून द्या आणि एकीकडे ढेकळा असून द्या तर त्यांना ते काही फरक वाटत नाही. तसं दादा लेखराज यांना तो पहिला अनुभव जीवनामध्ये झाला की हा अनुभव झाला की माझ्या जीवनामध्ये एवढं परमात्मा देतोय ते परब्रह्म आणि ईश्वर मला भेटला आहे त्याच्यापुढं हे काय हे काळे कोळसे येण्याची काय किंमत आहे त्याच्यापुढं. म्हणजे एक योगी किंवा ज्यानं जीवनामध्ये एक प्राप्त केलेला आहे ज्याला परमात्म्याचा अनुभव झालेला आहे त्याला या स्थूल जगामधल्या ज्या गोष्टी आहेत ह्या एकदम क्षुल्लक वाटतात म्हणण्याचं तात्पर्य असं आहे. आणि म्हणून ह्या शेवटी जो हा श्लोक आहे ओवी जो आहे 92 की ज्याचे मोल पाहू गेले असता त्यापुढे पृथ्वीचेही मोल थोडे आहे अशा रत्नाला केवळ दगडाप्रमाणे
मानण्या इतका तो निरच्छ असतो. म्हणजे आज तुम्ही बघा, पृथ्वी आणि एक दगड, इतकी काही तुलना जीवनामध्ये जर आपण बघितलं, एक समानतेचा जो भाव यामध्ये दर्शवलेला आहे की एकीकडं गडगंज संपत्ती असून द्या आणि एकीकडं छोटं काही असू द्या, पण तो व्यक्ती कधी भारावून जात नाही. कधी कधी आपण बघतो की समाजामध्ये असे काही लोक आहे की ते थोडं जरी मिळालं तरी लगेच जातात आणि पुन्हा रोडवर यायला त्यांना टाइम लागत. म्हणजे ही जीवनामध्ये समानता राहत नाही. पण एक योगी असा आहे की त्याच्या जीवनामध्ये ह्या गोष्टींची एक समानता प्राप्त होते त्याला आणि त्याचं मन कधी विचलित होत नाही. हे आपण 7व्या आणि 8व्या आपल्या श्लोकामधून आणि ह्या 92 आणि 93 जी ओवी आहे याच्यामधून आपल्या श्रोत्यांना स्पष्ट येतं. निश्चित फारच सुंदर विवरण आजच्या एपिसोडमध्ये तुम्ही केला. 7वा आणि 8वा श्लोक जे आहे त्याच्याबद्दल माहिती दिली आणि एक फारच सुंदर गोष्टी त्याच्यामध्ये आढळलं की आत्मा आणि परमात्मा याच्यावरती तुम्ही चिंतन करून त्याच्यामध्ये जे श्लोक आहे त्याच्यावरती तुम्ही सांगितलं की आत्मा एक शक्ति स्वरूप है और परमात्मा अर्थात परमात्मा म्हणजे परम शक्ती है, सुप्रीम है, ज्याला आपण ईश्वर देव म्हणून त्याची प्रार्थना करतो किंवा त्याची आराधना करून शक्ती मागतो त्याच्याकडून. तर निश्चित त्याच्यामध्ये कधी कधी आत्मा आणि परमात्मा एक असं पण आढळून लिहिले गेलं आहे कुठे कुठे. तर त्याच्यामध्ये आत्मा जे मनुष्य आपण आहे त्यांनी जे साधना केले तर तुम्ही ते परम शक्तीचा शक्ती अनुभव करू शकतो. तिथे तुम्हाला आत्मा आणि परमात्माचा जी अनुभूती येते त्याच्यासाठी ते वर्णन केलेले. परंतु आपण सर्व ते परम शक्तीच्या आधाराने किंवा त्याची आठवणीने आपल्या जीवनामध्ये आपण अपाट शक्ती आणू शकतो. हा मार्ग त्याच्यामध्ये स्पष्ट होतो. आणि कधी अभिमान नको पाहिजे, कारण काय अभिमान आलं तर जीवनामध्ये सगळं जे मिळालं ते पण नष्ट होतो आणि आपल्या जीवनामध्ये फारच बुथहाल येतो. तर त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला नेहमीच मी एक आत्मा आहे आणि परमात्माची संतान आहे विशुद्ध अनुभूती आपण करत असायला पाहिजे. ज्याच्याने आपल्याला जसं आता शेवटचं जे उदाहरण होता ब्रह्माचा त्याच्यामध्ये पण त्यांनी स्पष्ट केलं की जेव्हा व्यक्ती परम शक्तीचा अनुभव करतो त्यावेळी त्याला हा जीवनामध्ये जे सत्य मार्ग आहे ते दिसून येतो आणि सर्वांसाठी कल्याणची भावना असते आणि स्थूलमध्ये जे साधना आहे त्याच्यावरती त्यांना अभिमान वाटत नाही. ते निर्मळ राहतात आणि प्रत्येक गोष्टीला त्यांना समानता वाटते. गोर गरीब असू दे अमीर असू दे त्यांच्यासाठी सेम भावना, संपत्ती असू दे किंवा नसू दे त्याच्यासाठी सेम भावना असतो. तर ह्या याच्यामध्ये आपल्याला शिकून एक चांगलं जे अनुभूती आहे आपण करू शकतो. तर मित्रांनो, आशा व्यक्त करतो तुम्हाला या ज्ञानेश्वरीच्या या श्लोकातून काही ना काही जीवन जगण्याचा मार्ग मिळत असेल अशी शुभेच्छा करून बाळासाहेबांचा खूप खूप धन्यवाद. आणि आजच्या एपिसोडमध्ये फक्त एवढंच. परत भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा. नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आध्यात्मिक जीवन शैली फक्त रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा. अथ श्री महाभारत कथा. महाभारत कथा. कथा है पुरुषार्थ की, ये स्वार्थ की, परमार्थ की, सार